पूर्वी सरपंच संतोष देशमुख मारेकऱ्यांकडे याचना करत होते। माझे हातपाय तोडा पण लेकरांसाठी मला सोडा। मारेकऱ्यांनी कसलीही दयामाया न दाखवता त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती आरोपपत्रातून समोर आली आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। माझे हातपाय तोडा मात्र माझ्या लेकरांसाठी मला सोडा अशी याचना संतोष देशमुखांनी मृत्यूपूर्वी केली होती। सरपंच देशमुखांची नराधम मारेकऱ्यांना याचना आरोपपत्रातून समोर आलेला आहे। तर सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटेची देशमुखांना मारहाण झाली त्याच्यानंतर सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटेची देशमुखांना मारहाण आपण पाहतो। या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट, क्रूर अत्याचार करून सरपंच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली। तर आता वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आणि 12वी बोर्डाच्या उत्तरपत्रिका संदर्भातली ही बातमी आहे। 12वी बोर्डाच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर पाहायला मिळाल्यात। कळंबोलीच्या रस्त्यावर 12वीच्या उत्तरपत्रिका पडल्याचं चित्र समोर आलंय। 12वी बोर्डाचा संतापजनक कारभार समोर आलाय। मनसेनं हा बोर्डाचा कारभार उघड केलाय। प्रश्नपत्रिका आहे बीकेची, 8 नंबर आहेत लिहिलेले, सब्जेक्ट आहेत, मुलांची नावं नसतात, त्यांचे नंबर्स कुणीतरी फाडलेले आहेत। आपण पाहतोय 12वीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत कशा प्रकारे खेळ सुरू आहे। काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये एसटी बसमध्ये एक शिक्षक 12वीच्या उत्तरपत्रिका तपासत होता आणि त्यानंतर आता मुलांची नावं नवीन प्रकार उघड केलेला आहे। यावरूनच कळतंय की बोर्ड हे 12वीच्या विद्यार्थ्यांबाबत आणि त्यांच्या भवितव्याबाबत किती सिरियस। प्रश्नपत्रिका आहे बीकेची, 8 नंबर आहेत। राज्यात उन्हाच्या झळांनी नागरिकांना हैराण केलंय। मार्च महिन्याला आता कुठे सुरुवात झालेली आहे। असं असतानाच आता तापमानात एवढी वाढ झाली आहे की नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाही लाही होताना दिसते। महाडमध्ये तर तापमान तब्बल 41 अंशांवर गेलंय। राज्यातील काही भागांमध्ये हीट वेव्ह निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तर आपण पाहतोय मार्च मधलं तापमान महाडमध्ये 41, सोलापुरात 39, पुण्यात 38 आणि सांगलीमध्ये 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर साताऱ्यात 37 अंश सेल्सिअस, कोल्हापुरात 36, मुंबईमध्ये 36 आणि नवी मुंबईत 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर नागपुरात 33, नाशिकमध्ये 35, संभाजीनगरमध्ये 35 आणि रत्नागिरीत 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर ऐन उन्हाळ्यात पारा 4 अंशावर गेलेला आहे। तर राज्यात एकीकडे सूर्य आग ओकत असताना निफाड आणि धुळ्यामध्ये लोक गारठा अनुभवतात। निफाडमध्ये पारा 4 तर धुळ्यामध्ये 7.5 अंशांवर गेलाय। मात्र तापमानातील चढ उतारामुळे आरोग्याच्या समस्या या ठिकाणी निर्माण झाल्यात। दुसरीकडे द्राक्ष मण्यांची प्रत खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली। तर आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून एकीकडे निफाडची दृश्य आहे आणि दुसरीकडे धुळ्याची। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी लोक हैराण झालेले आहेत तापमानामुळे आणि धुळ्यामध्ये मात्र पारा 7.5 अंशावर गेला। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। सतीश ढाकणे आणि कुटुंबानं आज शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जबाब नोंदवलाय। सतीश भोसलेनं दिलीप ढाकणेंना मारहाण केली होती, त्या विरोधात आता ढाकणे कुटुंबानं जबाब नोंदवला। बीडच्या शिरूरमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेचा एक रील समोर आलाय आणि त्यामध्ये तो हजारो रुपये त्याच्या कारमध्ये घेऊन जाताना दिसतोय। या सतीश भोसले हा पुढे कारच्या काचेजवळ नोटांच्या बंडल फेकतोय। हा सतीश भोसले भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। तर सतीश भोसले याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये तो एका हेलिपॅडवर उतरलेल्या हेलिकॉप्टरमधून बाहेर पडून चालताना दिसतोय। यावरून सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे की डॉन आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे। तर ढाकणे बापलेकांना मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेला गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान बावी गावच्या ग्रामस्थांनी सुरेश धस यांच्यावरही गुन्हा दाखल करून कारवाई करा अशी मागणी केली आहे।
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये एका सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। निलेश देशमुख असं या सरपंचाचं नाव असून ते खामगावच्या सुटाळ्यातील सरपंच आहेत। तर या हल्ल्यामध्ये सरपंच निलेश देशमुख थोडक्यात बचावलेत, मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला होता। देशमुखांचा छळ मारेकऱ्यांनी मोकारपंथी व्हॉट्सअप ग्रुपवर लाईव्ह व्हिडिओद्वारे दाखवला होता। मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करणारा फरार आरोपी कृष्णा आंधळेच आहे। कृष्णा आंधळेने 4 वेळा व्हिडिओ कॉल केल्याचं समोर आलंय। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज पंढरपुरात आंदोलन करण्यात आलं। यावेळी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यासह इतर आरोपींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंविरोधात मवियाने अविश्वास प्रस्ताव काढलाय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र दिलं। गृहराज्यमंत्री योगेश कदमान विरोधात विरोधकांनी आंदोलन पुकारलंय। विरोधक विधान भवनाबाहेर योगेश कदमान विरोधात घोषणाबाजी देत आहेत। योगेश कदमांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे। मंत्री जयकुमार गोरेंनी खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार आणि एका युट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग दाखल केलाय। आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप गोरेंनी केलाय। अध्यक्ष महोदय तयार करणं आणि एखाद्या कुटुंबाला तर जयकुमार गोरेंनी दाखल केलेल्या हक्कभंगावर आता विरोधकांनीही पलटवार केलाय। संजय राऊतांनी तर गोरेंचा उल्लेख ज्युनियर किरीट सोमय्या असा केलाय, तर हक्कभंग आणा मग बघू असा पलटवार रोहित पवारांनी केला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी आपली बदनामी थांबवा अशी मागणी पीडित महिलेनं केली आहे। अन्याय सहन न करता आपण लढणार आहोत, या संदर्भात राज्यपालांना भेटणार असल्याचं देखील या महिलेनं म्हटलंय। माझ्याकडे 2 पर्याय आहेत। एक तर हा अन्याय सहन करणे किंवा मग बदनामीला। धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यामुळे त्यांच्या जागी आता नवा चेहरा कोण, कुणाला संधी मिळणार अशा चर्चा सुरू झाल्यात। आता मुंडेंच्या खात्याचा कारभार अजित पवारांनी आपल्याकडे घेतलाय। अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार तात्पुरता हा अजित पवारांकडे असणार। भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर अंबादास दानवेंनी गंभीर आरोप केला। जलसंपदा विभागाचा कारभार मोहित कंबोज चालवतात, त्यांच्याशिवाय त्यांच्या खात्यातील पानही हालत नसल्याचं दानवेंनी म्हटलंय। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। रायगड पालकमंत्री पदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे। पंचांनी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नाही म्हणून ते आरडाओरडा करतात असं सुनील तटकरे यांनी म्हटलं होतं। तर आता थर्ड अंपायरनं पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आहे असं म्हणत शिंदे सेनेच्या महेंद्र थोरवेंनी पलटवार केला। काही लोकांना पटत नसतो, सोबत आपल्या सगळ्या मोठ्याने आपल्या मुली खरे किती आणि खोटे किती तो भडक डोक्याचा मग सगळे खेळाडू पण भडक डोक्याचे मग त्या सामन्यातच वाटलं कॅप्टन कूल, या कॅप्टन कूल नंतर दुसरा कॅप्टन कूल कोण आहे तो पंचांचा निर्णय एका निर्णय घेता अपील करा, एका मर्यादेमध्ये अपील करा, बाकी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थर्ड अंपर आलेला आहे आणि थर्ड अंपरनी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी
विसरता कामा नये आणि म्हणून आपण जे काय आहे ते स्वतःसाठी न करता आपण इतरांसाठी आपल्या खेळाडूंना प्राधान्य दिलं पाहिजे. आपले सहकारी आहेत, त्यांनी आपल्याला कप्तान बनवलं म्हणून आपण केंद्रात गेलो, या गोष्टीचा भान आपण त्या ठिकाणी ठेवायला हवा होता. आणि आता पुन्हा घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. कारण विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्चला निवडणूक होते. भाजपच्या कोट्यात 3 तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे सेनेच्या कोट्यामध्ये प्रत्येकी 1 जागा आहे. या जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्यासाठी 57 मतांचा कोटा लागणार आहे. माळशिरस तालुक्यात पोटनिवडणूक लागण्याचे संकेत माजी खासदार रणजित निंबाळकरांनी दिलेत. येत्या 4 महिन्यात राम सातपुते पुन्हा विधान भवनामध्ये दिसतील असा मोठा दावा त्यांनी केला. विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तम जानकरांनी राम सातपुतेंना यांचा पराभव केला होता. मराठवाड्यातल्या जलजीवन मिशन योजनेवर खुद्द पाणी पुरवठा मंत्र्यांनीच उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत. साम टीव्हीने जलजीवन योजनेच्या घोटाळ्याचा भांडाफोड केला. त्या संदर्भात प्रश्न विचारला असता मंत्री महोदयांनाच घोटाळ्याची माहिती नसल्याचं दिसून आलं. तर वनताराच्या धर्तीवर राज्यामध्ये देखील प्रकल्प करणार अशी घोषणा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे. त्यासाठी बडे उद्योगपतींशी पत्र व्यवहार करणार असल्याचंही गणेश नाईकांनी म्हटलंय. चारचाकी वाहनांनंतर आता ज्यांच्या नावात बदल किंवा त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का याची पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन खात्री केली जाते. दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यावरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा एकत्रित लाभ मिळणार आहे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सरकारकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. तर ठाणे सत्र न्यायालयानं अक्षय शिंदेच्या कोठडीतील मृत्यूसाठी 5 पोलिसांना जबाबदार ठरवलं होतं. मात्र पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल करणार की नाही असा सवाल आता हायकोर्टानं विचारला होता. प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. याबाबत अंतरिम जामीन रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे. दरम्यान याबाबत पुढच्या 2 दिवसात सुनावणीची शक्यता आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकावणारा प्रशांत कोरटकरचा मोबाईल आणि सिम कार्ड नागपूर सायबर पोलिसांनी पोलिसांकडे सादर केलाय. तर आवाजाच्या तपासणीसाठी दोन्ही वस्तू आज फॉरेन्सिक अधिकाऱ्यांकडे दिल्या जाणार आहेत. कोर्टानं कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम जामीन दिलाय. आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात वावरत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. गाडेच्या ओळखीचा एक जण पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये कार्यरत असून गाडेने त्याचा गणवेश परिधान करून छायाचित्र काढले होते. तर तोतया पोलीस बनवून त्याने अनेकांना गंडा घातल्याचं देखील समोर आलंय. सीएसएमटी ते कल्याण दरम्यान 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत. सीएसएमटी स्टेशनच्या फलाट क्रमांक 5 आणि 6चा विस्तार होणार आहे. फलाट विस्तारानंतर लोकलच्या 22 फेऱ्या वाढण्याचा अंदाज आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी. बार्शी तालुक्यातील वैरागच्या संतनाथ सहकारी साखर कारखान्यात भीषण आग लागली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीमुळे कारखाना परिसरामध्ये धुराचे लोट पसरल्याचा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून कारखाना बंद अवस्थेत असल्याने कुठल्याही पद्धतीची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाहीये. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात कारखान्याची साधन सामग्री जळून खाक झाली आहे आणि त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येते. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केलेले आहेत. बार्शीतली ही दृश्य आहे. बार्शी तालुक्यातील वैरागच्या संतनाथ सहकारी साखर कारखान्याला ही आग लागलेली आहे आणि सुदैवानं हा कारखाना गेल्या काही दिवसांपासून बंद होता. त्यामुळे या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र मोठ्या प्रमाणात या कारखान्याचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर येते.
तर मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट परिसरामध्ये पसरलेले आहेत आणि तिथले जे स्थानिक आहेत, तिथले ग्रामस्थ आहेत, ते ही आग विझवण्याचे प्रयत्न करतात. आणि अजून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. राज्यभरात बैलगाडा शर्यतींची मोठी क्रेज आहे. मात्र या बैलगाडा शर्यतीमध्ये अपघात होऊन बैलगाडा चालकांना गंभीर दुखापतीचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यामुळेच आता अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनं सुरक्षा कवच म्हणून चालकांना हेल्मेटची सुरक्षा प्रदान केली आहे. नुकत्याच झालेल्या बैलगाडा शर्यतीत बैलगाडा चालक ज्ञानेश्वर म्हात्रे हे हेल्मेटसह सहभागी झाले होते. त्यांच्या माध्यमातून ही चाचणी घेण्यात आली आहे. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 न्यूज. यंदा राज्यातील सर्व शाळांसाठी एकच कॅलेंडर असणार आहे आणि त्यानुसार 8 ते 25 एप्रिल दरम्यान अंतिम परीक्षा होणार आहे. 1 मे रोजी निकाल लागणार, तर 2 मे पासून शाळांना उन्हाळ्याची सुट्टी असतील. तर शिक्षण व्यवस्था सुव्यवस्थित आणि समतापूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने सर्व शाळांनी एकच कॅलेंडर पाळावा असा निर्णय घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रवेश परीक्षा अर्जांसाठी 13 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विविध विभागांतील पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांसाठी ही मुदतवाढ आहे. तर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा ही अनिवार्य आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमधून अंगणवाडी पदभरतीच्या रिक्त जागांच्या तुलनेत 8 पट अर्ज आलेले आहेत. अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर, पंढरपूर आणि माळशिरस या तालुक्यांमधील महिलांचं सर्वाधिक प्रमाण यामध्ये आहे. तर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये 108 सेविका आणि 200 मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. बातमी अमरावतीमधून. अमरावतीत 16 एकर जागेत IIT पार्क साकारला जाणार आहे. त्यामुळे शहरातील तरुणांना स्थानिक स्तरावर रोजगार मिळेल. दरम्यान या प्रकल्पासाठी प्रस्तावित जमीन मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता खासगी रुग्णालयांच्या मनमानी शुल्क आकारणीला चाप बसणार आहे. राज्यामध्ये बॉम्बे नर्सिंग ऍक्टची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. त्यानुसार खासगी रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात आलंय. आदेश न पाळल्यास कारवाई करण्याचा इशारा आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिला. अमरावतीतील बेलोरा विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय. एप्रिल महिन्यामध्ये विमानतळ सुरू होण्याची शक्यता आहे. तर PAPIचे हवाई सेलिब्रेशन यशस्वीपणे पूर्ण झालं असून विमान टेक ऑफ करण्याचा मार्ग मोकळा झालाय. अमरावती मुंबई मार्गावर ETR 72 सह नियोजित ऑपरेशन लवकरच सुरू होणार आहे. पुणे महानगरपालिकेत 15व्या वित्त आयोगा अंतर्गत मंजूर झालेल्या निधीतील शेवटचा हप्ता देण्यास केंद्र सरकारने नकार दिलाय. घनकचरा व्यवस्थापन आणि राष्ट्रीय स्वच्छ हवा या 2 उपक्रमांना मंजुरी मिळाली होती. मात्र निधीसाठी महानगरपालिकेत लोकनियुक्त सदस्य नसल्याने 240 कोटी निधी बुडण्याची शक्यता आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी आणि कामाची बातमी. आपल्याला जर एखाद्या ठिकाणचा पत्ता माहिती नसेल तर आपण सहज GPSचा वापर करतो. आता हेच GPSचं सिग्नल चंद्रावर सुद्धा प्राप्त झालंय. चंद्राच्या पृष्ठभागावर पृथ्वीवरील GPS सिग्नल मिळवण्यात अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा आणि इटलीच्या अवकाश संशोधन संस्थेला यश मिळालंय. 3 मार्च रोजी हे सिग्नल मिळवण्यात यश आलंय. या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. तर चंद्रावर देखील आता GPS सुविधा उपलब्ध आहे. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी यवतमाळमधून. यवतमाळमध्ये जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी पालकमंत्री संजय राठोडांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. महोत्सवात 250 स्टॉल्स लावण्यात आले. तर शेतकऱ्यांना 5 दिवस कृषी तंत्रज्ञानाविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार.
पंढरपूरमधील माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगरमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळालाय। या शर्यतीमध्ये हडपसरच्या लखन आणि पाघऱ्या या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि त्यांना 2 लाख रुपयांचं बक्षीस देखील देण्यात आलं। बातमी सोलापुरातून। सोलापुरातील अक्कलकोटमधील किरनाळी गावामध्ये चंद्रादेवीची यात्रा मोठ्या उत्सवात पार पडली आहे। तर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या लाखो भक्तांचे हे श्रद्धास्थान आहे। दरम्यान देशातील लाखो भाविकांनी यात्रेमध्ये सहभाग नोंदवला। संभाजीनगरमध्ये गंगापूर तालुक्यामध्ये टवाळखोरांनी मुलीची छेड काढल्याने मुलीसह आई वडील जाब विचारायला गेले। दरम्यान टवाळखोरांनी मुलीसह आई वडिलांनाही बेदम मारहाण केली आहे। यावेळी जमाव रस्त्यावर जमल्याचं पाहायला मिळालं। नवी मुंबईत एका कंपनीत भंगार व्यापाऱ्याला गुंडांनी मारहाण केली आहे। इथून भंगार न्यायचं असेल तर 50,000 रुपये द्यावे लागतील, नाहीतर भंगार नेऊ देणार नाही असं म्हणत मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीत व्यापारी जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी आरोपींवर रबाळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या आणि किडे आढळलेत। आता या शाळेला केंद्र प्रमुखांनी भेट दिली आहे। साम टीव्हीने बातमी दाखवताच हे शिक्षण अधिकारी शाळेमध्ये पाहणी करण्यासाठी पोहोचलेत। पंढरपुरात एका धर्मोपदेशकाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे। तर सिद्धनकेरी येथील मठाच्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळते। या मारहाणीमध्ये 65 वर्षांचे राचोटेश्वर शिवाचार्य स्वामी गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी मारहाण करणाऱ्या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।